रविवार 29 मार्चची तारीख उजाडली. मंगल पांडे एका निश्चयानेच उठला. त्याच्या डोक्यामध्ये दुसरा तिसरा काहीही विचार नव्हता. कसेही करून आज सूट घ्यायचा, फिरंग्यांना धडा शिकवायचा, काय वाटेल ते झाले तरी चालेल असे त्यांनी मनाशी अगदी पक्के ठरवले. आणि भारलेल्या अवस्थेतच तो बाहेर आला. त्याच्या समोरून सार्जंट मेजर हसन येत होता. त्याला पाहिल्याबरोबर इतका वेळ राखून ठेवलेला त्याचा संयम संपला. मंगल पांडेचा संताप अनावर झाला आणि एका आवेशाने आपल्या शस्त्रानिशी तो बराकी बाहेर पडला आणि ओरडत सुटला, मर्दानो बाहेर या, गनिमांचा आज सूट घ्यायलाच पाहिजे, तुम्हाला धर्माची शपथ आहे, मागे राहू नका. आणि मंगल पांडे धावत धावतच मैदानावर जात सुटला. त्याचा तो रुद्र अवतार पाहून सारे शिपाई आश्चर्यचकित येऊन बाहेर व्हरांड्यात येऊन उभे राहिले. मंगल पांडे मैदानात आला. हसन येतच होता. त्याच्या मागोमाग लेफ्टनंट बॉ घोड्यावरून येत होता. ते दोघेही बंदूक रोखून मंगल पांडे जवळ येत होते. पण तितक्यात मंगल पांडेंनी गोळी झाडली. लेफ्टनंट बॉ थोडा सावध होता, पण गोळी लागली घोड्याला आणि तो खाली कोसळला. तो मागे सरकला. आता तेवढ्या वेळात पुन्हा मंगल पांडेने आपले पिस्तूल बॉवरती रोखले आणि उडवले, त्यामुळे तो खाली पडला होता. पण तेवढ्या बॉ सावध असल्यामुळे तो पुन्हा म्हणाला, मंगल पांडेला म्हणाला की तू खबरदार, पुढे आलास तर मी तुला गोळी झाली. पण मंगल पांडे ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो आता बेभान झाला होता आणि तो जोर जोराने पळत सुटला. त्याने पुन्हा गोळी झाडली, पण त्याचा नेम चुकला. हसन तिकडून येत होता. तो मंगल पांडेला धरायला पुढे झाला, पण तेवढ्यात मंगल पांडेने आपल्या कमरेची तलवार इतक्या जोराने काढून त्याच्यावर वार केला की त्याच्या हातातले पिस्तूल खाली पडले. आता काय, मंगल पांडेनी पुन्हा आपल्या बंदुकीचा दस्ता बॉच्या याच्यावरती मारला आणि ते दोघेही आता खाली पडले. त्या दोघे अधिकाऱ्यांना त्यांनी आता लोळवले होते आणि आता तो त्यांच्यावर तलवारीचे वार करणार. इतक्यात शेख पलटू नावाचा शिपाई धावत आला आणि त्याने मंगल पांडेच्या पायालाच विळखा घातला. त्यामुळे मंगल पांडे पुरता जखडला गेला. त्याला हलता येईना. तो जोर जोरात ओरडत होता, अरे छोडो छोडो यार, काय कर रहे हो, छोड दो मुझे. पण शेख पलटूने त्याला घट्ट धरले होते. फितुरीने नेहमीप्रमाणे घात केला. ते सगळं दृश्य पाहताच ते दोघे अधिकारी जीवाच्या आकांताने पळायला लागले आता. पण दुसरे सर्व शिपाई खवळले. त्यांनी चप्पल आणि दगड यांचा मारा शेख पलटूवर सुरू केला. थोड्या वेळात कर्नल व्हीलर तिथे पोहोचला. तो पण अगदी संतापला होता. त्याने संतापाने सैनिकांना हुकूम दिला, मंगल पांडेला धरून माझ्या समोर हजर करा, नाहीतर तुम्हाला गोळ्या घालीन. पण ते सर्व म्हणाले की आम्ही मंगल पांडेला हात सुद्धा लावणार नाही. विचार करा मित्रांनो, याच्याऐवजी जर त्यांनी आपल्या बंदुका त्या ब्रिटिशांवर रोखल्या असत्या तर ते सर्व अधिकारी तिथल्या तिथे ठार झाले असते. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. आता हे सर्व चालू असताना हसन आपल्या ज्येष्ठ अधिकारी चार्ल्स ग्रँटकडे गेला. तो पण मैदानावर आला. तो पण वैतागला. काय, एका छोट्या शिपायाला तुम्हाला पकडता येत नाहीये? एवढ्याशा कामासाठी तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागतं, असे म्हणून मोठ्या गर्वाने तो मैदानावर पोचला. पण तिथले दृश्य पाहून तो सुद्धा अवाक झाला. त्याने जोराने गर्जना केली, पांडेला पकडून माझ्या समोर हजर करा. पण सर्व शिपाई स्तब्धच होते. त्याने पुन्हा आज्ञा केली, परंतु एकही शिपाई जागेवरून हलला नाही. शेवटी ही बातमी जनरल हिअर्सेला समजली. तोही तिथे आला. ते सर्व परिस्थिती बघून त्याचा सुद्धा संताप झाला आणि तो ओरडला, अरे एका साध्या शिपाईला नाही पकडता येते, काय करताय तुम्ही लोक? पण सर्व ब्रिटिश अधिकारी मनातून घाबरले होते. शेवटी हिअर्सेने जवळच असलेल्या ईश्वरी पांडेवर आपलं पिस्तूल रोखले आणि त्याला म्हटला, मंगल पांडेला पकड, नाहीतर मी तुला गोळी घालतो. आता ईश्वरीचा नाईलाज झाला. तो पुढे सरकला. मंगल पांडेच्या लक्षात हा सर्व डाव आला. काय करावे त्याला क्षणभर सुचेना. तो ईश्वरीवर गोळी घालू शकत नव्हता. आपल्याच माणसावर आपण कशी गोळी घालणार? काय करावे त्याला सुचेना.
पण शत्रूच्या हातात पडायचे नाही हे त्यांनी ठरवले. ते त्याला मान्यच नव्हते. त्याचा स्वाभिमान त्याला तसं करू देणं शक्यच नव्हतं. म्हणून मंगल पांडेने शेवटी स्वतःवरच गोळी झाडली. तो खाली कोसळला, पण दुर्दैवाने तो मेला नाही, फक्त जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. पुढे त्याला दवाखान्यात नेण्यात आले व शुद्धीवर आणल्यावर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. चौकशीच्या वेळी त्याच्यावरती खूप दबाव आणण्यात आला. कोण कोण या कटात सामील आहे त्यांची नावे सांग. पण या शूरवीरांनी एकही नेत्याचे नाव सांगितले नाही. जे काय केले ते मी एकट्याने केले असे त्यांनी सांगितले. सर्व जुलूम व अन्याय सहन करून त्याने आपले मौन कायम राखले. कोणाचेही नाव सांगितले नाही. हा होता खरा देशभक्त. मुलांनो, कल्पना करा काय ताकद व मनोबल असेल मंगल पांडेचे. 4 मोठे ब्रिटिश अधिकारी त्याला पकडण्यासाठी झटत होते आणि तो एकटा त्यांना नामोहरम करत होता. त्या सर्व अधिकाऱ्यांना तो सहज मारू शकला असता, पण शेख पलटूंनी ऐन वेळी घात केला. फितुरीची फार मोठी किंमत या देशाला द्यावी लागली आहे आणि अजूनही आपण ती देत आहोत. हे आपले दुर्दैव. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंगल पांडेला बोलते करण्याचे आतोनात प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या शूर देशभक्ताने सर्व जुलूम सहन केले, पण देशाची प्रतारणा केली नाही. अखेर त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. तारीख ठरली 8 एप्रिल 1857. पण आश्चर्य असे की मंगल पांडेला फाशी देण्यात एकही माणूस बराकपूरमध्ये आला नाही. कोणी तयार होईना. शेवटी ब्रिटिशांनी कलकत्त्याहून 4 माणसे बोलावली आणि मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 57च्या क्रांतियुद्धाचा पहिला हुतात्मा ठरला मंगल पांडे. आपल्या भूमीसाठी आपल्या स्वराज्यासाठी कोवळ्या वयामध्ये तो फासावर गेला व आपल्या बलिदानाने अजरामर होऊन गेला. असा कडवा देशाभिमान असणाऱ्या मंगल पांडेचे स्मरण आपण नित्य ठेवूयात. मित्रांनो, भारताचा इतिहास जसा घडला तसा त्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल पाहत रहा. स्वातंत्र्य समरातील संविधान. भारत माता की जय.